श्रीमंत व गरीब ह्यांच्याशी वागणूक. दोन माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका. दोन, कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला. तीन, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की इथे चांगल्या जागी बसा, आणि गरीबाला म्हणता तू तिथे उभा राहा किंवा इथे माझ्या पायाशी बस. चार, तर तुम्ही आपसात भेट ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना. पाच, माझ्या प्रिय बंधूंनो ऐका. देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही. सहा, पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हा जास्तात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही. सात, आणि तुम्हास जे उत्तम नाव ख्रिस्तात मिळाले त्या चांगल्या नावाची ते निंदा करतात ना. आठ, खरोखर तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. नऊ, पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.